कदाचित इतर बांधव ते ऐकत असावे, ऐकायला पाहिजे त्यांनी पण, की माडी समाजातील आहेत, म्हणजेच जर तुम्ही पाहिले तर ते ओबीसी समाजातील आहेत, आपण एसटी समाजातील आहोत. परंतु आपली पार्श्वभूमी जशी आहे, हजारो वर्षापासूनची पार्श्वभूमी आहे, बुद्धापासून चार्वाकापासून, की आपण विचारांवर लढाई आतापर्यंत लढली आहे. आपला संघर्ष जो आहे तो विचारांचा संघर्ष आहे. आपल्या कोणत्या जातीसाठी, कोणत्या धर्मासाठी आपला संघर्ष नसला आहे आजपर्यंत. आपला संघर्ष एकच असला आहे की मानवाला मानवासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. याच्यासाठी तथागत बुद्धांनी पण लढा दिला, शिवाजी महाराजांनी लढा दिला, शाहू महाराजांनी दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो लढा तीव्र केला आणि भारतीय संविधानाच्या रूपातून तुम्हा आम्हाला अनेक अधिकार त्यांनी दिले. याच्यात मी दोन गोष्टी, म्हणजे बाबासाहेबांनी जे तुम्हा आम्हाला दिले त्याच्यातल्या दोन गोष्टी अशा होत्या, दोन ग्रंथ आपण म्हणू. एक दिला होता त्यांनी 1956 बुद्ध आणि धम्म. हा ग्रंथ वाचले जरी नसाल तरी नाव माहिती आहे, म्हणजे अर्थातच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा तुम्हाला दिली. त्यांचा काही धार्मिक संघर्ष नव्हता, परंतु त्यांनी जेव्हा साऱ्या धर्माचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं वाटलं की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जर या देशात किंवा या पृथ्वीवर जो कोणता मार्ग असेल तर तो तथागतांचा मार्ग आहे आणि त्यांचा मार्ग म्हणजे तो बौद्ध धम्म होता. आणि म्हणून तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा 1956 त्यांनी दिली. हा धार्मिक विषय झाला. परंतु त्याही आधी जर थोडे तुम्ही गेले तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला 47ला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949ला भारताला एक भारतीय संविधान नावाचा आताचा आपण समजून घेण्यासाठी ग्रंथ मिळाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधान सुद्धा दिला. म्हणजे 1956ला जरी त्यांनी दीक्षा घेतली बौद्ध धम्माची, तरी त्यापूर्वी त्यांनी 1949ला भारतीय संविधान तुम्हाला दिला. आणि त्या भारतीय संविधानात विशेष म्हणून त्यांनी लिहिलं आहे की हा देश धर्मनिरपेक्ष असावा. म्हणजे या देशामध्ये ज्या सर्व जाती धर्म राहतात, एकूणच एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीज, मुस्लिम वगैरे, ख्रिश्चन वगैरे साऱ्या जाती ह्या गुन्ह्या गोविंदानं नांदले पाहिजे. याच्यासाठी त्यांनी भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष देश असावा असं लिहून ठेवले. आणि त्यामुळे बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी माणसाने पहिल्यांदा जातीतून बाहेर आलं पाहिजे. सर्वांनी, म्हणजे आम्ही का असेना, इतर का असेना, सर्वांनी जाती आणि धर्माच्या बाहेर जर आले तर ते बाबासाहेबांना समजू शकतात. पण बाबासाहेबांना तुम्ही केवळ जातीत पाहिल्या की हे त्यावेळेस महार जातीत जन्मले बा, तर तुम्ही बाबासाहेबांना समजून घेणार नाही. बाबासाहेबांनी ओबीसीसाठी सर्वात आधी कलम लिहिली 41, मग एसटी आणि एसटी साठी लिहिलं. म्हणजे बाबासाहेबांना काही फक्त जातीवर प्रेम होता का? जर जातीवर प्रेम असता तर धर्मनिरपेक्ष देश लिहिला असता का त्यांनी? म्हणजे या देशात सगळ्यांना त्यांनी समान अधिकार दिलं. आताही या देशामध्ये अनेक कायदे, म्हणजे स्त्रियापासूनचे, एका काळात स्त्रियांना जगण्याची, म्हणजे बाहेर निघण्याची मुभा नव्हती, कपडे घालण्याची मुभा नव्हती. आताही तुम्ही भामरागड सारख्या अत्यंत दुर्गम परिसरात जर गेल्या तर आताही स्त्रिया पूर्ण कपडे लावत नाही. ती परिस्थिती त्यावेळेस होती आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानातून तुम्हाला अधिकार दिले. आज संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आमदार होता, खासदार होता, तुमच्या गावात उपसरपंच तुमच्या समाजाची महिला आहे, बरोबर? हे कोणामुळे आहे? संविधानामुळे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या होत्या कोणामुळे? म्हणजे ज्या देशामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याची संधी नव्हती, बाबासाहेबांनी फक्त काही बुद्धिस्ट स्त्रियांना बाहेर पडा म्हणाले का किंवा त्यांच्यासाठी केले का? नाही. इथल्या ओबीसी स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी केलं आणि एसटी स्त्रियांसाठी सुद्धा केलं, सगळ्यांसाठी त्यांनी केलं. म्हणून बाबासाहेबांना साऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही बऱ्यापैकी समजून घेतले आणि तुमच्या गावातील, आता त्याला आपण संघर्षच म्हणावा लागेल, कारण त्याच्याशिवाय काही दुसरा शब्द नाही. ज्या पद्धतीने तुम्ही तो संघर्ष दिला, म्हणजे त्याचं सर्वांनी तुम्ही जो संघर्ष दिला त्याच्यासाठी मंचापासून तर सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण आम्ही
आम्ही कितीही झालं तरी ज्याच्यासोबत घडते त्यालाच घडते. आम्ही कितीही झालं गडचिरोलीहून पाहिलो असून, एकदा आलो असू, भेटलो असून तुम्हाला, पण तुझी कडकड, जी तडमड तुमच्यामध्ये होती गेल्या 2 वर्षापासून तुम्ही लढत आहात, आणि गाव सोडून जाणे म्हणजे काही एवढी साधी गोष्ट आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने, तुम्ही काही स्वतःसाठी निघाले नाही, म्हणजे मला 2 वेळचा खाना भेटला पाहिजे, रोजी भेटली पाहिजे, म्हणजे नोकरी भेटली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही निघाले नाही. तुम्ही स्वाभिमानासाठी निघाले, बाबासाहेबांच्या विचारासाठी तुम्ही बाहेर निघाले. कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा विरोध करायला सुद्धा तुम्ही निघाले नाही, हे प्रामुख्याने इतरांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही काही जाती आणि धर्मासाठी निघाले नाही, केवळ बाबासाहेबांच्या विचारासाठी. कारण आम्हाला इतर, मी त्या दिवशी बोललो होतो गडचिरोलीमध्ये, की आम्हाला इतर जातीचा, धर्माचा द्वेष नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महापुरुषांचा जर अपमान होत असेल तर तो आम्ही सहन करत नाही. आमचा तो आधीपासूनचा बाणा आहे, म्हणजे भीमा कोरेगाव जो घडला आहे तो त्याचं उदाहरण आहे, की आम्ही अन्याय, अत्याचार हा सहन करत नाही. आणि त्याच्यातूनच तुम्ही प्रेरित होऊन गावातून जो गडचिरोलीपर्यंत पायी आले, सगळं सामान घेऊन आले. तुमच्यातल्या अनेक स्त्रिया, छोटे छोटे बालकं ज्या वेळेस चालत होते, म्हणजे कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं तिथं गडचिरोलीमध्ये. आपण, आमच्या ज्या महिला त्या ठिकाणी आल्या, अनेकांच्या डोळ्यात पाणी आला. माणसाच्या डोळ्यात पाणी येण्याला एक परिस्थिती त्यावेळेस होती. म्हाताऱ्या बाया चालत आल्या होत्या, अनेक लोक बिमार होते. मला तर वाटते एक प्रेग्नेंट कोणीतरी होती वाटते, डिलिव्हरी झाली. आता त्या दिवशी भाची, साडेसाहेबांची भाची होती, डिलिव्हरी झाली, आले होते ते 3 जानेवारीला झाली, म्हणजे एक सावित्रीबाई आली तुमच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही जो लढा दिला तो खरोखर अभिनंदनीय आहे. आम्ही सर्वांनी त्यासाठी तुम्हाला केवळ सहकार्य केलं, परंतु जो लढा तुम्ही दिला तो पूर्ण त्याचा श्रेय तुम्हाला आहे. म्हणजे आम्ही काय तिथं राजकीय पार्श्वभूमी आहे आम्हाला, आम्ही सगळे राजकीय पक्षाचे आहोत, साहेब पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी जे आहेत ते, पण आम्ही पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून तुम्हाला साथ दिलं नव्हतं. आम्ही समाज म्हणून तुमच्यासोबत उभे होतो, तुमच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही तुमच्यासोबत उभे होतो. आजही त्याच पद्धतीने आम्ही आहोत. आम्ही काही राजकारण करायला आलो नाहीत. एक थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो की आम्ही जे काही तुम्हाला सहकार्य केलं असून पुढे करणार आहोत आम्ही सहकार्य, त्या सहकार्यात काही आम्हीच आहोत असे नाही, अनेक संघटना त्यावेळेस आल्या. सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आम्हाला काही कोणाचा राग नाही. मुनीश्वर बोरकरजी आज आले नाही, आम्ही आला त्यांच्यासोबत, सायंकाळला ते येणार आहेत. आमची इच्छा होती की त्यांच्यासोबत इथंच भेट व्हावी, कारण त्या दिवशी आम्ही सायंकाळी थोडा वेळ तिथं नव्हतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोललं होतं किंवा हे लोक दिवसभर भाषण दिले आणि संध्याकाळी वेळेवर निघून गेले. परिस्थिती कोणती सांगून येत नाही. आमचं असं म्हणणंच आहे की सगळ्या संघटनांनी तुमच्यासोबत उभं राहावं. हे आले तरी त्यांनी, पण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आपसात भांडून काहीही फायदा नाही. म्हणजे आम्ही यावं आणि त्यांना काहीतरी बोलावं, ते येऊन आम्हाला काहीतरी बोलावं, असं आपण अजिबात करू नये. त्यांनी पण आम्हाला समजून घ्यावं, आम्ही त्यांचे मित्र आहोत. ते तुमच्यासाठीच लढा देणारे आहेत, आम्ही तर तुमच्यासाठीच लढा देणारे आहोत. त्यामुळे आपण सर्व गुन्ह्या गोविंदाने एकत्रित राहून हा लढा पुढे न्यावा. या प्रसंगी मी काही आता फार बोलणार नाही, मान्यवर बोलतील, फार जास्त वेळ बोलणार नाही, कारण इथं मंचावर सावली आहे आणि तुम्ही उन्हात बसल्या. म्हणजे या देशातच ते परिस्थिती आहे की जे नेते राहतात, मोठे नेते राहतात, त्यांना सावली पेंडॉल मध्ये बसवतात आणि जे सामान्य कार्यकर्ते राहतात ते उन्हात बसतात. ते किती वेळ बसावं? त्याच्यामुळे आता कसं आहे, बसायचं आहे तर सगळ्यांनी उन्हात बसलं पाहिजे, नाही तर बसायचं आहे तर सगळ्यांनी सावलीत बसलं पाहिजे. अशी आता समानता आली पाहिजे. म्हणून मी काही फार वेळ बोलणार नाही. या निमित्तानं तुमच्या गावात येण्याची संधी मिळाली आणि आनंद वाटला. म्हणजे आम्हाला आता गावात आम्ही तुमच्या आलो, आनंद वाटला. पुन्हा आम्ही येत राहू. आणि एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुमच्या सहकार्यासाठी आम्ही काही निधी त्या ठिकाणी जमा केलेला होता. त्या निधीतून काही खर्च वाचलेला आहे. तो निधी आम्ही तुमच्याच काही म्हणजे काम येईल तुमच्या समाजासाठी, तर त्याच्यासाठी आम्ही पुढे तो नियोजन करून एकदा येऊ. मग पुस्तक भेट द्यायची आहे, काय करायचं आहे त्याचं ते आपण बघूया. एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो. सर्वांना जय हिंद, जय ज्योती, जय शिवराय.